श्री स्वामी समर्थ. पैसा हवा आहे, पैसा हवा असेल तर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी एक उपाय सांगत आहे. आपण प्रत्येक महिला मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचं व्रत करतच असतो, पूजा मांडणी करतो, घट स्थापन करतो. तर त्या पाटावर तुम्हाला एक नोट ठेवायची आहे. देवी लक्ष्मीची पूजा आरती सगळं करून घेतल्यानंतर एक नोट घ्यायची आहे. महिलांनो, दादांनी हा उपाय करा, महिलांनी करा, कुणीही हा उपाय करू शकतात. एका घरात 4 व्यक्तींनी जरी उपाय केला तरीही चालेल. तर तुम्हाला यासाठी एक नोट लागणार आहे. तुम्ही 500ची नोट घ्या, 100ची घ्या, 10ची घ्या, 20ची घ्या, चालेल. तुमच्याकडं जी नोट असेल ना ती नोट घ्यायची आहे. देवी लक्ष्मी समोर, घटासमोर तुम्हाला ती नोट ठेवायची आहे आणि त्या नोटेला तुम्हाला अत्तर लावायचं आहे. तुमच्याकडं जे अत्तर असेल, तुम्ही स्वामींसाठी हिना अत्तर आणलेलं असेल, गुलाबाचं अत्तर असेल, जे अत्तर असेल ना, अगदी थोडंसं अत्तर लावायचं आहे. त्या नोटेला हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. अक्षता वाहा, फूल वाहा. रात्रभर ती नोट तिथंच राहू द्यायची आहे. माता लक्ष्मीला त्या नोटेला हात लावून तुम्हाला जी इच्छा आहे, तुम्हाला पैसा हवा आहे, पैसा टिकून राहण्यासाठी, घरात लक्ष्मी स्थिर अखंड वास करण्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. ती नोट रात्रभर राहू द्या. जेव्हा तुम्ही शुक्रवारी मार्गशीर्ष गुरुवारची उत्तर पूजा कराल, ती नोट काढून घ्यायची आहे. देवी लक्ष्मीच्या घटाला लावून घ्यायची आणि आपल्या तिजोरीत ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये, पाकिटमध्ये ठेवली तरीही चालेल. वर्षभर ती नोट खर्च करायची नाही. नंतर ती नोट तुम्ही पुढील वर्षी असाच उपाय करू शकता. त्या नोटेचं देवी लक्ष्मीसाठी काहीही वस्तू तुम्ही घेऊ शकता. वर्षभर 1000% सांगते, वर्षभर तुमच्या घरात पैशाला कमी राहणार नाही. पैसा येत राहील. विनाकारण खर्च होत असेल ते सुद्धा थांबेल. पैशाला पैसा खेचून येईल. लक्ष्मी आकर्षित होईल. खूप सुंदर उपाय आहे. एक नोट देवी लक्ष्मी समोर ठेवून तर बघा, अत्तर लावून तर बघा, पूजा करून तर बघा. सोन्यासारखे अनुभव येणार आहे. धन्यवाद.